आलू कांदा पकोडा कसं बनवायचं, आज आपण ही रेसिपी बघणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. 2 मध्यम आकाराचे बटाटे सोलून पातळ किसलेले, 2 मध्यम आकाराचे कांदे पातळ चिरून घेतलेले, 1 कप बेसन, 2 टेबलस्पून तांदळाचे पीठ, 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून अजवाईन, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, 2 टेबलस्पून कोथिंबीर, चवीनुसार. पकोडा कसं बनवायचं, आज आपण ही रेसिपी बघणार आहे. मोठ्या भांड्यात कांदा आणि बटाटा घालून घेऊ. त्यातच कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं, धनिया पावडर, हळद, लाल तिखट, अजवाईन आणि चवीनुसार मीठ, 2 टेबलस्पून तांदळाचे पीठ, 1 कप बेसन मिक्स करून घेऊ. थोडं पाणी घालून मिश्रण घट्ट एकत्र करून घेऊ. मिश्रण जाडसर असावं. कढईत तेल गरम झाल्यावर मध्यम आचेवर पकोडा तळायला सोडून घेऊ. पकोडा सोनेरी रंगाचे आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ. अशा प्रकारे आपण क्रिस्पी आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतला. आलू कांदा पकोडा हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा. अजूनही कुरकुरीत पकोड्यासाठी मिश्रणात थोडेसे गरम तेल घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. अशा प्रकारे आपण आलू कांदा पकोडा बनवून तयार केला. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पकोड्याचा आनंद घ्या.